वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजाभिमुख कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत आणि संदीप भगत यांच्या माध्यमातून आयोजित हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं समाजाभिमुख आणि संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवणारा ठरला। ज्येष्ठांचा सन्मान आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आयोजित या कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह माजी नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। तर तिथेच प्रभाग क्रमांक 65, 77 आणि 78 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भगत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 65, 77 आणि 78 मधील समाजाचा आधारस्तंभ असलेल्या ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यासोबतच इयत्ता 10वी व 12वी मध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आलं। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या महान कार्याचे आणि दूरदृष्टीचं स्मरण केलं। यावेळी सामान्य जनतेच्या हितासाठी आणि विशेषतः प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे, नवी मुंबईच्या उभारणीत आणि इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यात अतुलनीय योगदान देणारे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या घोषणेच्या प्रतीक्षेत असणारा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली। तसंच त्यांच्या नावाने महामंडळ स्थापित करण्याची मागणीही भगत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली। यावेळी प्रभागातील नागरिक हे आपला परिवार आहेत आणि यापुढेही प्रभागातील नागरिकांसाठी संपूर्ण भगत लोकप्रतिनिधी वचनबद्ध असल्याचं नमूद केलं। या कार्यक्रमाचं औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते एकवीरा रिक्षा चालक मालक संघटनेच्या स्टिकरचं देखील अनावरण करण्यात आलं। या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। लोकनेते दिबा पाटिल जी की पुण्यस्मृति दिन है। हमारे ज्येष्ठ सहयोगी दशरथ जी भगत जी और उनके संस्था के माध्यम से हर साल अलग अलग तरीके के कार्यक्रम का आयोजन होता है। आज जो बच्चे एसएससी और एचएससी में उन्होंने अपने नाम पर अच्छा काम किया है, अच्छे परसेंटेज मिले हैं, उनका सम्मान, अपने ज्येष्ठ नागरिकों को छाता बांटकर उनका सम्मान, और जो तमाम तीनों प्रभाग में समाज सेवा के दायरे में आकर उन्होंने हरदम अपना नाम लोगों तक लेके जाने का काम किया है। आज खुशी है कि नवी मुंबई का जो एयरपोर्ट अभी लास्ट अंतिम जो उसका टप्पा है, उसका जो कंस्ट्रक्शन काम चल रहा है, हमारे जानकारी के मुताबिक आने वाले 2 महीने में इसका माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों द्वारा उद्घाटन होगा और देश को एक नया एयरपोर्ट मिलेगा। दिबा पाटिल ये एक सिर्फ नाम नहीं था, ये सिर्फ एक नेतृत्व नहीं था, तो ये एक चालना थी, एक विचार था, और वो विचारधारा को आगे बढ़ाने का काम मेरे सहयोगी दशरथ जी कर रहे हैं। मैं तमाम लोगों को आश्वस्त करना चाहूँगा कि आने वाला कल नवी मुंबई का है। मुंबई के साथ ये नवी मुंबई आगे बढ़ेगी। माननीय प्रधानमंत्री जी का जो 5 ट्रिलियन का जो सपना है वो पूरा करने में बड़ा योगदान नवी मुंबई शहर देगा। नवी मुंबई की जनता को नौकरी हो, बिजनेस हो, बड़ी बड़ी उपलब्धियां मिलने का ये सुनहरा मौका है। मुझे लगता है इस मौके को गंवाना नहीं चाहिए। खासकर जो हमारे बच्चे हैं जो आगे पढ़ाई लिखाई कर रहे हैं, उनके लिए बहुत बड़ा ये अपॉर्चुनिटी है उनके लिए। तो वो आगे आए और अपने अच्छे सोच विचारधारा के साथ में आगे बढ़कर अपने खुद को और परिवार को और देश को मजबूत करने के लिए अपना योगदान दें। तर तिथेच कार्यक्रमाचे आयोजक दशरथ भगत यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। दिबा पाटील साहेब हे देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते, त्यांनी या नवी मुंबईसाठी जे कष्ट केलेले आहेत त्यांची प्रेरणा मिळावी, त्यांचे विचार मिळावे आणि त्या विचारातून, त्या प्रेरणेतून
जे तरुण मुलं आहेत ते प्रेरित व्हावे आणि त्यांचं जीवन स्वतःसह या समाजासाठी त्यांनी त्याचा वापर करावा आणि त्यांना तर बल मिळावं, हिंमत करावं आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं अशा प्रेरणासाठी हा कार्यक्रम घेतला होता. त्याचसोबत दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला ऑलरेडी दिलेलं आहे ते घोषित करणं आहे, ते अंतिम करणं आहे. यासाठी ही देखील एक चळवळ आहे. जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला घोषित करण्यापर्यंत अंतिम होईल. घोषणा ऑलरेडी तो नाव देण्यात आलेला आहे, परंतु घोषणा झाली नाही. आमचा विश्वास आहे सरकारवर, आमचा पूर्ण सरकार विश्वास आहे की विमानतळ ज्या दिवशी चालू होईल त्याच्या अगोदर विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्या ठिकाणी लागलं जाईल, आमचा विश्वास आहे. परंतु सरकारचं लक्ष वेधण्यासाठी देखील हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. दिबा पाटील साहेबांच्या नावाने महामंडळ त्या ठिकाणी स्थापन करावं, त्या संदर्भामध्ये सरकारने देखील आश्वासन दिलेलं आहे, घोषणा केलेली आहे, ते कार्यान्वित व्हावं अशी आमची इच्छा आहे.